हे महाराष्ट्रातील सोलापूर डिव्हिजनमधील अक्कलकोट रेल्वे स्टेशन आहे। नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे रेल्वेचं वेळापत्रक आहे। थोडासा वेळ होता आपल्याकडे, त्याच्यामुळे स्टेशनच्या बाहेर नाश्ता केला। आपण कलबुर्गी ते कोल्हापूर या सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करणार आहोत। गाडी नंबर 22155 ही गाडी आहे। अक्कलकोट रोड ते कोल्हापूर साधारण 352 किलोमीटर आहे आणि आपल्याला साधारण 6.5 तास लागतील। आता आपली गाडी येताना दिसते। कलबुर्गीवरून सकाळी 6:40 ही गाडी सुटते, तर अक्कलकोट रोडला 7:45 कोल्हापूरला साधारण 2:15 सोडेल आपल्याला ही गाडी। अक्कलकोट ते कोल्हापूर सेकंड सिटिंग 155 रुपये तिकीट आहे। स्लीपर क्लास 260 रुपये, थर्ड AC 670 रुपये। टोटल 8 स्टेशन लागतात आपल्याला। कलबुर्गीपासून गाणगापूर, सोलापूर, वडी, सांगोला, मिरज, हातकणंगले। हे सोलापूरचं रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी गाडी सकाळी 8:15 वाजता येते। इथून कोल्हापूर 145 रुपये तिकीट आहे। या ठिकाणी मध्य रेल्वे सोलापूर डिव्हिजनचं मुख्यालय पण आहे। सोलापूरवरून आता आपली गाडी पुढच्या प्रवासाला निघते। आपण येताना हा पाहिला होता ब्रिज, कोणी आज कमेंट करून नाही सांगितलं आपल्याला काय आहे ते। हा दुहेरी मार्ग आहे, पूर्ण विद्युतीकरण झालेला आहे। ही गाडी साधारण 50 ते 55 स्पीडने निघालेली आहे। गाडी आपली आता कुर्डवाडीच्या थोडंसं पाठीमागे आहे, जवळ आलेलं आहे। कुर्डवाडीच्या जवळजवळ आपल्या उजव्या बाजूला ऊसाचे शेत दिसत आहे। त्यामध्ये जे विजेचे खांब दिसत आहेत आपल्याला, ते बार्शी, लातूर, परळी, वैजनाथ इकडे जाणारी रेल्वे लाईन आहे। बाजूला मालगाडी थांबलेली आहे। आता आपण कुर्डवाडी जंक्शनमध्ये प्रवेश करतोय। समोरच आपल्याला नुकतीच कोल्हापूरहून आलेली आणि धनबादला चाललेली ही एक्सप्रेस दिसत आहे। ही गाडी फक्त शुक्रवारीच असते। गाडी नंबर आहे 11045। कुर्डवाडीमध्ये सकाळी 9:30 वाजता म्हणजेच 9:30 गाडी येते। कुर्डवाडी ते कोल्हापूर 237 किलोमीटर आहे आणि तिकीट आहे 132 रुपये। आता आपली गाडी कुर्डवाडी येथून पुढच्या प्रवासाला निघते। समोर आपल्याला गोडाऊनचं काम चालू असलेलं दिसतं। इथं खतं उतरवतात, तर साखर वगैरे बाहेर पाठवतात। सरळ गेलं तर आपण पुण्याकडे जाऊ, पण डावीकडे वळून आपण कोल्हापूरकडे जाणार आहोत। इकडे द्राक्ष बाग दिसते आपल्याला। भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी पंढरपूर जवळ चंद्राचा आकार घेते, म्हणून तिला चंद्रभागा असेही म्हणतात। आपण ज्या पुलावरून प्रवेश करतो त्याला विलिंग्डन पूल। 29 जुलै 1915 रोजी त्यावेळेचे बॉम्बेचे गव्हर्नर विलिंग्डन यांनी या पुलाचा शुभारंभ केला। आपल्या नजरेस पंढरपूरचं एसटी स्टँड दिसतंय। पुढे काही अंतर गेल्यावर लगेच पंढरपूर रेल्वे स्टेशन आहे। आता आपली गाडी पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवेश करते। या ठिकाणची वेळ आहे गाडीची 10:15 पंढरपूर हे समुद्र सपाटीपासून 463 मीटर उंचीवरती आहे। थोड्या वेळ गाडी थांबते आणि पुढच्या प्रवासाला लगेच निघते। पंढरपूर येथे विठ्ठल व अनेक साधू संतांची प्रसिद्ध मंदिरे आहेत। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे। हे सोलापूर लोकसभा मतदारसंघ 42 मध्ये येतं, तर पंढरपूर विधानसभा या 252 क्रमांकाची आहे।
ही आपली सेकंड क्लास सीटिंग बोगी आहे. तीन तीन असे सीट आहेत. एका बाजूला 3 प्रवासी बसतात, दुसऱ्या बाजूला 3 प्रवासी. बसून बसून खूप वेळ बोर झालं होतं. दरवाजापासून थोडं लांब उभा राहिलो. आता आपल्या गाडीने सांगोला या रेल्वे स्टेशनवर प्रवेश केलेला आहे. ठिकाणी वेळ आहे 10:45 पण 15 मिनिटे गाडी उशीर झालेली आहे. सांगोला हे पण सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येतं. माढा लोकसभा 43 आणि सांगोला विधानसभा 253. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. मानगंगा ही भीमा नदीची पूर्ववाहिनी उपनदी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये उगम पावते, तर पंढरपूर तालुक्यातील सरकुली येथे भीमा नदीला मिळते. या नदीची साधारण 150 किलोमीटर इतकी लांबी आहे. या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंदरे आहेत. कृष्णा व मानगंगा नदीजोड प्रकल्प चालू होता. आपल्याला एक बाजूला बोर्ड दिसतोय. सोलापूर जिल्ह्यातून आपण सांगली जिल्ह्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे. बाजूला शेती आहे व दूरून छोटासा डोंगर आपल्याला बाय बाय टाटा करतो. आपण आता जतरोड हे रेल्वे स्टेशन क्रॉस करतोय. सांगली जिल्ह्यातील हे प्रवेशाचं रेल्वे स्टेशन असेल. दूरवर छान असा डोंगर दिसतोय आपल्याला. अग्रणी नदी सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उगम पावते व कर्नाटकमध्ये जाऊन कृष्णा नदीस मिळते. हे सलगरे रेल्वे स्टेशन. इथे पण गाडी थांबत नाही. हा अरग येथील शिंदे साखर कारखाना असावा. आपल्या बाजूला रेल्वे मार्ग दिसतोय. तो दक्षिण पश्चिम रेल्वे मार्ग आहे. बेळगाव, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू इकडे जातो. दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबळी येथे आहे. हे भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन मुख्यालय आहे रेल्वेचं. तर आपण थोडं पुढं आल्यानंतर उजव्याच बाजूला कोल्हापूरला जाणारा रेल्वे मार्ग दिसतो आणि अगदीच सरळ गेलो तर आपण सांगली, कराड, सातारा, जेजुरी, लोणार, पुणे, मुंबई इकडे आपण ज्या ट्रॅकवरून चाललोय तो मध्य रेल्वेचा असावा, तर बाजूचा दक्षिण पश्चिम रेल्वे. आता आपली गाडी मिरज जंक्शनमध्ये प्रवेश करते. समोर आपल्याला मालगाडी दिसत आहे. त्याला 2 डिझेल इंजन जोडलेले आहे. मालगाडीला डबे जास्त असतात, त्याला ओढण्यासाठी खूप ताकद लागते, म्हणून याला डिझेल इंजन आहेत आणि 2 इंजन जोडलेले आहेत. मिरज जंक्शनची समुद्रसपाटीपासून उंची साधारण 549.25 मीटर आहे. मिरज इथला गाडीचा वेळ आहे 12:40 वेळे अगोदरच गाडी आलेली आहे. आता इथे इंजिन पुढच्या बाजूचं पाठीमागे जोडतात. बाजूला म्हैसूर येथून आलेली अजमेर एक्सप्रेस आहे 16210. ही गाडी म्हैसूर येथून गुरुवारी संध्याकाळी 7:10 निघते, तर शुक्रवारी 12:45 मिरज येथून निघते. मिरज ते अजमेर स्लीपर क्लास 600 रुपये तिकीट आहे. गाडीचं इंजिन बदललेलं आहे, पुढून पाठीमागे लावलेलं आहे. आपली दिशा पण आता बदललेली आहे आणि गाडी आता कोल्हापूरच्या दिशेने चाललेली आहे. मिरज येथून आपल्याला पुण्याकडे जाता येतं, सोलापूरकडे, कोल्हापूरकडे, तिरुपती, आंध्र, तमिळ आता आपण सांगितले तिकडे जाता येतं. 4 दिशांना जाता येतं. मिरज रेल्वे स्टेशन हे पुणे डिव्हिजनमध्येच येतं. मिरज हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण असून अनेक प्रमुख शहरांना जोडतं. हे सांगली लोकसभा मतदारसंघ 44 मध्ये येतं, तर मिरज विधानसभा 281 मध्ये. मिरज येथे संगीत साधनेमध्ये वापरली जाणारी वाद्ये मिळतात. मिरज ते कोल्हापूर
हा विद्युतीकरण झालेला दुहेरी रेल्वे मार्ग, वळण घेताना छान असे रेल्वे दिसते आपल्याला. कृष्णा नदीवरील अंकली पूल कृष्णा नदी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला जोडण्याचे काम करते. आपण ज्या पुलावरून चाललोय तो कोल्हापूर स्टेट रेल्वे बी ऑर्नर ब्रिज. शाहू महाराज दुसरे यांच्या काळामध्ये 1888 मध्ये हा पूल चालू झाला होता. आपण आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. ऊस, नारळ, केळी यांच्या बागा तसेच पालेभाज्या आपल्याला दिसत आहेत. दुरून डोकवणारे आपल्याला डोंगर दिसत आहेत, ते आपल्याला पाहत आहेत. कासारी, कुंभी, धामणा, तुळशी, भोगवती, गुप्त, सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नदी होते. पंचगंगा ही पूर्ववाहिनी नदी कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामध्ये उगम पावते, पण नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते. साधारण 50 किमी इथे वाहते. 2:15चा टाईम आहे गाडीचा, पण वेळेच्या अगोदरच गाडी आपली श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या ठिकाणी आलेली आहे. आता आपण स्टेशनवर उतरलेलो आहे. ज्या गाडीतून आपण उतरलो ती गाडी बाजूला थांबलेली आहे. ती गाडी परत कलबुर्गीच्या दिशेने लगेच 3 वाजता निघते. आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया. जुनी इमारत दिसत आहे आपल्याला, खूप असं राजवाड्यासारखं स्वरूप आहे स्टेशनला. तर बघूया आज आपण दिवसभरात काय काय पाहता येते. प्लॅन आहे रंकाळा तलाव आणि न्यू पॅलेस पाहायचा. बघू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.